नमस्कार. मार्मिक संवाद न्यूज अर्थात MS न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार. आज मार्मिक कट्ट्यावरती आमचे मित्र श्री तानाजी जाधव यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. श्री तानाजी जाधव यांची नुकतीच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे. नमस्कार. नमस्ते. तानाजीराव, प्रथमतः तुमचं अभिनंदन. आता तुम्ही आमच्या दर्शकांना स्वतःची ओळख आणि तुमच्या पत्रकारितेची सुरुवात केव्हापासून झाली याबद्दल थोडक्यात सांगा. नमस्ते. मी तानाजी जाधव डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची तालुका अध्यक्षपदाची माझ्यावर जबाबदारी दिली. मी म्हणजे दुसऱ्या साप्ताहिकला मी काम करत होतो अगोदर. मी 2005 त्याच्यानंतर मग मी एक 10-15 वर्ष काम केलं. मग स्वतःचं काय तर असावं म्हणून मी एक पोर्टल चालू केलं. पोर्टल चालू केलं. पण ती चालत असताना पुन्हा डिजिटल मीडिया थोडं ही दिसलं, पुढं भवितव्य दिसलं. ते भवितव्य दिसल्यानंतर मी पुन्हा माझं यूट्यूब चॅनल चालू केलं PPR न्यूज. त्यातनं सामाजिक राजकीय घडामोडी दैनंदिन चालू केलं. तर आता तुम्ही ज्या संघटनेमध्ये काम करता त्या संघटनेचा जो उद्देश आहे, जी काम करण्याची पद्धत आहे किंवा तुमचे काही नियम असतील, निकष असतील, तर त्याबद्दल आमच्या दर्शकांना थोडक्यात सांगा. डिजिटल मीडिया म्हणून संघटना आहे आणि आता बदल म्हणजे काळाच्या मानाने बदल. प्रिंट मीडियातून आता डिजिटल मीडियाचं भविष्य आहे, आता भविष्य. त्यामुळं आम्ही असं ठरवलं की बाबा आता डिजिटल मीडिया आहे. मग राजा माने म्हणून लोकमतचे संपादक बार्शीचे मग त्यांच्या माध्यमात आम्हाला ऐकायला मिळालं की त्या संघटनेचं काम आहे आणि ते भविष्यात म्हणजे त्याला थोडं हे आहे, स्कोप आहे. त्यामुळं आम्ही त्या संघटनेत काम करायला ठरवलं आणि तिथं गेल्यानंतर मला नाही माहीत होतं की माझ्यावर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. म्हणजे तुमचा कामाचा अनुभव बघून त्यांनी तुमच्याकडे तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे. आता ही एक जबाबदारी म्हणजे तुम्हाला एक मोठी संधीच आहे. मग ह्या जबाबदारीच्या माध्यमातून आपले स्थानिक डिजिटल मीडियाचे जे पत्रकार आहेत, प्रिंट मीडियाचे जे पत्रकार आहेत, त्यांच्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये काय संकल्पना आहे का? त्यांच्यासाठी काय काम करायचं डोक्यात आहे का? त्यांच्यासाठी आता बऱ्याच पत्रकारांना आपण काय काम करावं हे लक्षात येत नाही. कुठं तर काय तरी दिसलं की ते उगं बातमी करणे त्यापेक्षा त्यांच्यासाठी म्हणून नवीन पत्रकारांसाठी एक पंढरपूरला एक म्हणजे कार्यशाळा घेणे. राजा माने असतील, त्या क्षेत्रातले मान्यवर आहेत की त्यांना बोलून एक सर्व संघटनेच्या पत्रकारांसाठी कार्यशाळा घेणे हे आमच्या त्या संघटनेच्या माध्यमातून पहिलं उद्देश आहे. हे तुमचा स्वतःचा उद्देश उद्देश आहे. आता हे झालं पत्रकारांच्या विषयी. परंतु पंढरपूर शहर आणि परिसरामध्ये बऱ्याच समस्या आहेत. मग या समस्यांच्या वरती काही लिहायचं, बोलायचं किंवा या समस्या तुमच्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून दाखवायच्या असं तुमच्या डोक्यात काय आहे का? तर पंढरपूर शहरात तर बऱ्याच समस्या आहेत, पण ग्रामीण भागात सुद्धा बऱ्याच समस्या आहेत. ग्रामीण भागातली मुलं मुली शहराच्या ठिकाणी शाळा, हायस्कूल, महाविद्यालय यासाठी येतात. पण त्यांना STच्या अडचणी असतील, STची अडचण मोठी असतील. बऱ्याच वेळा म्हणजे त्या प्रवासासाठी थांबले असता की बरेचसे प्रवास करताना गाड्या थांबत नाहीत. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करतो. आणि बऱ्याच वेळा गाड्या वेळेत येत नाहीत. आल्या तर ती थांबवत नाही. ते सुपर गाडीला स्टॉप असताना ते काहीतरी कारण सांगतात की ही गाडी थांबत नाही. यासाठी आम्ही पाठपुरावा करे, आगार प्रमुखाला फोन लावणे. आता तर असं झालं की आगार प्रमुखाला लक्षात आलं की आम्ही कशासाठी म्हणजे कॉल करतोय, तर ते आगार प्रमुख आता फोनच उचलत नाहीत. आम्ही मग राजकीय आमदार असतील त्यांना कॉल करायचा की बाबा असं होतं आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही हे प्रश्न सोडवतो. पुन्हा दुसरी गोष्ट शेतकऱ्यांसाठी भाजीपाल्यासाठी गाड्या STत बरेचशा वेळा माळव घेत नाहीत. पुन्हा अडचणी काय तर प्रायव्हेट जे असतात, कमांडर असो, डमडम असो, पिकअप असो, त्यातसुद्धा म्हणजे आपल्यात म्हणजे गावाच्या बाहेर म्हणजे शहराच्या बाहेर जी पोलीस प्रशासनाची नेमणूक केलेली असते, तो अधिकारी काय करतो की त्या वाहनाला अडवून हे प्रयत्न करतो की तुम्हाला परवानगी नाही, तुम्ही येऊन या दृष्टीने. मग त्यांच्याकडून काय तर दंड आकारणे. मग आम्ही त्या माध्यमातून आम्ही जाऊन भेटतो साहेबांना.
शेतकऱ्याची हेळसाळणी होती, त्यांच्या म्हणजे मालाला एकतर दर नाही, दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा आणताना त्यांना त्रास होतोय तुमच्या म्हणजे कर्मचाऱ्यांचा, तर ते थोडं बंद व्हावं. तर ह्यासाठी आम्ही त्या दृष्टीने आम्ही त्यांच्यासंग चर्चा करतो नेहमी. म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचबरोबर शेतकरी बांधव यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्येविषयी तुम्ही एक सकारात्मक पाऊल तुम्ही उचलणार. आता हे झालं पत्रकारांच्या समस्या किंवा नागरिकांच्या समस्या, परंतु हे सर्व करताना तुम्हाला प्रशासकीय अधिकारी, राजकीय पुढारी, संघटनांचे पदाधिकारी किंवा वेगवेगळ्या शाळा कॉलेजचे मुख्याध्यापक किंवा ST आगाराचे प्रमुख या सर्वांचं सहकार्य मिळतं का, काय परत तुम्हाला त्रास होतो त्याचा काय असा? सुरुवातीला त्रास होतोच, पण आपण त्याचा जर पाठपुरावा केला आणि त्यांना जर आपण कायद्यातून सांगितलं तर त्यावेळेला त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत जातो आणि म्हणजे त्यामुळे पुन्हा मार्ग निघत जातो. म्हणजे आपण त्यांना सकारात्मकतेने सांगितलं, कायद्याने सांगितलं तर त्याच्यावरती विचार करून त्याच्यावरती चांगला मार्ग निघतो. पण सुरुवातीला त्यांच्याकडून फक्त वाद नाही करायचा. वाद नाही, वाद केलं ते प्रश्न काय सुटणार नाही सुटणार. त्याच्यामुळे आपण त्यांना समजून सांगून ते प्रश्न सुटतात. मग आता तुमचं कार्यक्षेत्र पंढरपूर शहर आणि तालुका आहे. शहरामध्ये पण काम करता, तालुक्यामध्ये पण काम करता. पंढरपूर शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये सारखे राजकीय पुढारी असतात, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर वेगवेगळे मंत्री, केंद्रीय मंत्री, वेगवेगळ्या संघटनाचे पदाधिकारी, मोर्चे, मेळावे, या सर्व गोष्टींची सारखी गर्दी असते, रेलचेल असते. मग तुमच्या कामाचा व्याप आवाका मोठा असतो. या सर्वातून तुम्ही कुटुंबाला वेळ कसा देता, कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं का, आणि जर झालं तर मग त्याची भरपाई तुम्ही कशी करता? या गोष्टीसाठी तर आपण पत्रकार ही आपण ह्याची तर ही घेतलेलीच आहे, आपण खांद्यावर जबाबदारी घेतलेलीच आहे. त्यातनं मार्ग काढण्यामध्ये म्हणजे कुटुंबातून वाद तर निर्माण होतातच. यात लहान मोठे वाद बाबा की वाद होतात. आता काय टायमिंगला आपल्याला वेळेत पोहोचायचं असतं, पण त्यांना त्या गोष्टीबद्दल त्यांना काय माहिती नसतं. आपण आपल्या वेळेनं निघाले की त्यांनी आपण हो चाललाय, मला इकडे करायचं, जायचं होतं, तिकडे जायचं होतं, तेव्हा पण वाद निर्माण होत जातात. पण त्यातनंच पुन्हा मार्ग काढून 1-2 दिवसात त्यांचा रसवा फुगवा काढणे ते चालत असतं. संसार प्रपंच म्हणजे रसू फुगे हे आलेच, आणि त्यातला एक आनंद वेगळाच असतो. म्हणजे कामाला तुम्ही प्राथमिकता देता, पहिल्यांदा कामाच्या नंतर जो वेळ मिळेल त्यातनं कुटुंबाच्या जबाबदारी पण त्याला पण प्राथमिकता द्यायची, म्हणजे दोन्ही गोष्टीचा ताळमेळ घालायचा. आता पत्रकारिता करताना बऱ्याच जणांचं असं असतं की एखाद्याची बातमी आपण लावत नाही किंवा एखाद्याची विरुद्ध बातमी लावतो. मग कधी कधी त्याच्यातून सुख मिळतं, कधी दुःख होतं, कधी यातना होतात. मग असे काही प्रसंग तुमच्या बाबतीत घडले आहेत का? चांगल्या बातम्या लावल्यानंतर जी कॉल करून धन्यवाद आभार मानणारे आहेतच. त्यात आपलं एक समाधान मिळतं. समाधान मिळतं, त्यातनं स्फूर्ती मिळते, आपल्याला काम करायला उत्साह वाटतो त्यातून. आणि असं मनाला दुःख होणारी, यातना देणारी अशी कुठली घटना घडली आहे का? घडते, राजकीयातून त्या अशा घटना घडतात, परंतु आपण त्यातून आपण सत्यता त्यात मांडलेली असते, पण त्यांना ती खटकते की त्यातून मी वाद होतात. पुन्हा मग आपण त्यांना नीट समजावून सांगावं लागतं, मग त्याच्यावरती परत त्यावर पुन्हा मार्ग निघतात, संवाद होऊन त्याच्यावर त्यातनं संवाद निघून त्यातनं मार्ग. मग परंतु तात्पुरतं तुम्हाला त्याचं दुःख होतं. आता तुमचा अनुभव मोठा आहे, अनुभवात बऱ्याच लोकांची तुमचा संपर्क आला, बरेच पुढारी किंवा बऱ्याच बातम्या, प्रशासकीय अधिकारी या सर्वांशी तुमचा संपर्क आला. त्यातून तुमची पत्रकारिता सुधारत गेली, बहरत गेली. आता डिजिटल मीडियामध्ये काम करणारे जे नवीन मुलं मुली किंवा तरुणी यांचा ओघ आहे की बाबा यूट्यूब चॅनल चालू करायचं, वेब पोर्टल चालू करायचं. मग ह्या लोकांना सुरू करायचं आहे, करिअर करायचं आहे. मग ह्या अशा नवोदितांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा काय मार्गदर्शन कराल? पहिल्यांदा महत्त्वाचं की तुम्ही चालू करताना त्यांचं अभिनंदनच, पण त्यांनी चालू करताना त्या पुढे आपण कुठली बातमी करतो त्याची पडताळणी करणं महत्त्वाचं आहे. एकानं आंदोलन झाले, पण ते कशाचं आंदोलन आहे आणि त्यातून काय हे आहे, त्यातून कुठला त्यांचं हे येतो आहे, ती आधी महत्त्वाचं आहे. नाहीतर आंदोलन वेगळं असताना आपण तिथं वेगळी मांडणी करतो. त्याच्या आधी कार्यशाळा म्हणा, त्याचा अभ्यास म्हणा, अशा म्हणजे जी जाणकार व्यक्ती त्यांचा सल्ला घेतला पाहिजे याबद्दल, नंतर पत्रकारिता चालू केली पाहिजे. तर मंडळी,
मार्मिक कट्ट्याच्या माध्यमातून आज आपण संवाद साधला आहे आमचे मित्र श्री तानाजी जाधव यांच्याशी. त्यांची नुकतीच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र या संघटनेच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद.